नमस्कार, मैं हूं रत्ना और आप देख रहे हैं सी न्यूज़ भारत। आइए रुक करते हैं महाराष्ट्र बुलेटिन की ओर। बात होगी कल्याण की, जहां 14 गांव में शामिल उत्तर शिव गांव के ग्रामस्थों ने गुरचरण जमीन पर प्रस्तावित महांडा गृह निर्माण परियोजना का विरोध किया है। साथ ही बात होगी पुणे की, जहां पुरंदर तालुका के जवला अर्जुन ग्राम पंचायत कार्यालय में आयोजित ग्राम सभा के दौरान शिक्षा क्षेत्र में उल्लेखनीय सफलता प्राप्त करने वाली छात्राओं विद्यालय के मुख्याध्यापक का विशेष सत्कार किया गया है। ऐसी तमाम खबरों पर विस्तार से चर्चा करेंगे। कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्र के 14 गांव में शामिल उत्तर शिव गांव के ग्रामस्थों ने गुरचरण जमीन पर प्रस्तावित महांडा गृह निर्माण परियोजना का विरोध किया है। ग्रामीणों का कहना है कि क्षेत्र में पहले से ही प्रदूषण, कचरा और पानी जैसी मूलभूत समस्याएं गंभीर हैं और ऐसे में बड़े आवासीय प्रकल्प से स्थानीय नागरिकों पर अतिरिक्त बोझ पड़ेगा। इस आंदोलन को 14 गांव समिति के सदस्यों, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के पदाधिकारियों और अपक्ष नगर सेवकों का समर्थन मिला है। राष्ट्रवादी के कल्याण जिला अध्यक्ष और 14 गांव समिति सदस्य जीवन वालिलकर ने कहा कि ये भूमि पुत्रों के अस्तित्व की लड़ाई है और ग्रामस्थों की भूमिका पूरी तरह उचित है। ग्रामस्थों का कहना है कि 14 गांव में अभी तक सड़क, पानी और अन्य मूलभूत सुविधाएं पर्याप्त नहीं है और ऐसे में महांडा परियोजना के कारण बढ़ती आबादी से स्थानीय सुविधाओं पर भारी दबाव पड़ सकता है। अपक्ष नगर सेवक भरत भोईर ने कहा कि ग्रामस्थ जब भी बुलाएंगे वो आंदोलन और उपोषण के लिए तैयार है। उन्होंने चेतावनी दी कि यदि ग्रामीणों का विरोध जारी रहा तो वो शासन स्तर पर भी इसका विरोध करें और जमीन की मोजणी नहीं होने देंगे। 100% आम्ही ग्रामस्थांच्या पाठीमागे आहोत आणि ग्रामस्थांनी जी भूमिका घेतलेली आहे ती योग्य आणि रास्त भूमिका आहे। कारण ही लढाई जी आहे ही आमच्या भूमिपुत्रांच्या अस्तित्वाची लढाई आहे। कारण 14 गावामध्ये म्हाडासारखा प्रकल्प आज राबवत आहेत, 5 वर्षापासून हे प्रकल्प राबवत आहेत आणि संपूर्ण 14 गावची गुरचरण जमीन ही म्हाडा घेण्याच्या तयारीमध्ये आहे। आणि या विषयासंदर्भात 14 गावच्या लोकांच्या माहितीसाठी सांगतो की या विषयासंदर्भात माजी आमदार राजूदादा पाटील यांनी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्याकडे बैठक लावलेली होती 2 वर्षापूर्वी आणि त्या बैठकीमध्ये सर्व 14 गावातील ग्रामस्थ होते, आपले नगरसेवक बाबाजी पाटील सुद्धा होते आणि त्यांनी मिळून सर्वांनी विरोध केलेला आणि त्याच्यानंतर जो प्रकल्प होता म्हाडाचा या प्रकल्पासाठी जी जमीन संपादन करण्याची होती ती त्यासाठी लागणारा जो सर्वे होता तो रद्द करण्यात आलेला होता। परंतु आता हा अचानक विषय कुठून आला, कसा पास झाला या संदर्भात आता सखोल चौकशी करणे गरजेचे आहे। बघा, सदर विषयामध्ये 14 गाव सर्वपक्षीय विकास समितीने लक्ष घातलंच पाहिजे अशी माझी भूमिका आहे। कारण मी कल्याण डोंबिवली जिल्हा उपाध्यक्ष या पदावर जरी कार्यरत असलो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या, तरी समितीचा पण एक सदस्य आहे आणि समितीची भूमिका ही ग्रामस्थांच्या पाठीमागे उभे राहण्यासाठीच आहे। आणि 20 तारखेला जो सर्वे होणार आहे त्यासाठी समितीचे सर्व पदाधिकारी हे उपस्थित असणार आहे। सदर सर्वेला आम्ही 14 गावच्या सर्व रहिवाशांच्या वतीने विरोध करणार आहोत। परंतु एक गोष्ट आवर्जून मी आपल्याला सांगत आहे की हा जो म्हाडाचा प्रकल्प आहे या प्रकल्पासाठी जी जमीन संपादन करण्याची प्रक्रिया जी चालू झालेली आहे त्यामध्ये कुठेतरी आपले जे सध्याचे जे आमदार आहेत राजेश मोरे साहेब यांनी आवर्जून लक्ष घालायला पाहिजे। कारण हा भूमिपुत्रांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे। 14 गावामध्ये अगोदरच बेसिक सुविधा उपलब्ध नाही आहेत, रस्त्याचा, पाण्याचा खूप मोठ्या अडचणी आहेत। त्याच्यामध्ये म्हाडासारखा प्रकल्प जर राबवला गेला तर त्यामध्ये येणाऱ्या लोकांमुळे इथे गर्दी होऊ शकते, परिणामी त्याच्या आपल्या बेसिक सुविधा आहे त्याच्यावरती ताण पडू शकतो। ही गोष्ट आमदार साहेबांनी लक्षात घ्यायला पाहिजे। तसेच खासदार साहेबांना आपल्या माध्यमातून मी विनंती करत आहे की ही 14 गावे आपल्या मतदारसंघातील गावे आहेत आणि या गावांवरती अशा प्रकारचा अन्याय होत असताना आपण या भागामध्ये येऊन या गावातल्या लोकांच्या भेटीगाठी घेऊन इथल्या समस्या काय आहेत ते जाणलं पाहिजे। कारण खासदार साहेबांचा पण आमच्या गावांकडे आता पहिल्यासारखं लक्ष राहिलेलं नाहीये। कारण हे प्रकल्प जे राबवत आहेत या प्रकल्पामुळे 14 गावांना 1 रुपयाचा पण फायदा नाही, उलटा तोटाच आहे। तर माझी आपल्या माध्यमातून मागणी आहे की खासदार साहेबांनी या संदर्भात नवी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त यांची भेट घेऊन किंवा त्यांना तसे पत्र देऊन या जमिनी ज्या आहेत गुरचरणी 14 गावातील हे लोकांच्या विकास कामासाठी आरक्षित केल्या पाहिजेत, याकडे त्यांनी लक्ष दिलं पाहिजे। क्रिया काय ऍक्च्युली म्हाडाने जी जागा घेतली ती ठीक आहे। आता खेळाचं मैदान होतं, ऍक्च्युअली त्यांनी घ्यायला नाही पाहिजे होतं, त्यावेळी आम्ही पण विरोध केला होता। परंतु आता शासनाने त्यांना इकडे जागा द्यायला नाही दिली तेवढी ठीक आहे, याच्या पुढे दिली तर आमच्या गाववाले सोबत आम्ही आहोत। उत्तर शिवच्या ग्रामस्थांचं जे मत आहे, भंडारीच्या ग्रामस्थांचं त्यांच्याबरोबर आम्ही आहोत आणि ते सांगतील तिथं आम्ही त्यांच्या नेहमी पाठीशी काय बरोबर त्यांच्या आहोत आम्ही। नाही का
तर जी 14 गाव विकास समिती होती त्या समितीच्या आम्ही त्यावेळी पण बरोबर नव्हतो आणि आता सुद्धा त्यांच्या बरोबर नाही. त्यांच्या बरोबर पण नाही आणि त्यांच्या विरोधात पण नाही. त्यामुळे त्यांच्या बोलण्याचा काही त्या संबंधच येत नाही मला. पण त्यांनी उठवायला पाहिजे असं वाटत नाही का? तर त्यांनी काय कुठला प्रश्न उठवतो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण आम्ही ग्रामस्थांच्या बरोबर आहोत. ग्रामस्थ ज्या वेळी आम्हाला बोलवतील त्या वेळी आंदोलन करण्याची तयारी आहे. उपोषणाला बसण्याची सुद्धा तयारी आहे. आणि ग्रामस्थांच्या आम्ही रात्री बेरात्री बरोबरच आहे. 24 तास बरोबर आहे. पाठपुरावा यापुढे करणार आहेत का या विषयाचा? हो, जर गाववाल्यांची जर संमती असेल, गाववाल्यांचा विरोध असेल त्या गोष्टीला, तर नक्कीच आम्ही पाठपुरावा करू. तिथे त्यांना मोजणी वगैरे काय करू देणार नाही. जेवढी जागा त्यांनी घेतली तेवढी ठीक आहे. याच्या पुढे जागा आता नवी मुंबई महानगरपालिका म्हणून आम्ही तिथे विरोध करणार आहोत. त्यांना म्हाडाला काय कोणालाच जागा आता 14 गावात गुरुचरणला हात लावू देणार नाही आम्ही. हो, निश्चितच ना. आज आपल्या जमिनी घोडचरण असो किंवा कशा कुठल्या जमिनी असो, सातबाराच्या असो, आज जिथे जागा रिकामी दिसली का म्हाडाचा प्रोजेक्ट टाकला. प्रत्येक ठिकाणी म्हाडाचा प्रोजेक्ट. पण कशासाठी? आज मुंबईवरून वस्ती येते आणि इकडे बसते. मग गावकरी मंडळींनी एवढी जागा राखून ठेवलेली आहे ग्रामस्थांची. मग ती कशासाठी? यांच्यासाठी का? जे म्हाडाचे प्रोजेक्ट बसवलेले त्यांना सुविधा नाही देऊ शकले लोक. मग गावकऱ्यांच्या उरावर कशाला येऊन बसवतात ही म्हाडा? गरज काय त्यांच्यासाठी? आज कालच मी क्लिप बघितली गावकऱ्याची. प्रत्येक गावकऱ्याच्या तोंडात आहे. गावकऱ्यांवर प्रत्येक वेळी अन्याय का होतोय? कशाबाबत अन्याय करताय? म्हणजे ग्रामस्थांना म्हणजे इथून फेकून द्यायचं का? बाहेरच्या लोकांना इथे बसून द्यायचं? अजून काय बोलायचं? आज नगरसेवक जे निवडून आले ते ग्रामस्थांनीच निवडून आणलेले आहेत. आज 14 गावं, माप्याची 2-3 गावं असे मिळून एवढे त्यांना प्रामुख्याने निवडून आणले तर गावकऱ्यांच्या भल्यासाठीच आणलेले आहेत. मग त्यांनी तर प्रत्यक्षित एकदम 100% सपोर्ट केला पाहिजे. त्यांनी असे कोण नगरसेवकांनी नकार द्यायलाच नाही पाहिजे का माझा सपोर्ट नाही म्हणून. गावकरीच नगरसेवक बनलेले आहेत तर त्यांनी सपोर्ट करायलाच हवाय. कल्याण से सीनियर संवाददाता दीपक मौर्य की रिपोर्ट। मनमाड़ शहर के साप्ताहिक बाजार परिसर में एक दिल दहला देने वाली वारदात सामने आई है। देर रात अज्ञात हमलावरों ने युवक सुदर्शन चौहान की धारदार हथियार से बेरहमी से हत्या कर दी। इस घटना से पूरे इलाके में सनसनी फैल गई है। इस घटना का सबसे दुखद पहलू ये है कि महज 2 दिन पहले ही सुदर्शन की सगाई हुई थी, जिस पर घर में शादी की तैयारियों का माहौल था। वहां अचानक मातम पसर गया। परिजनों का रो रो कर बुरा हाल है और घटना की सूचना मिलते ही पुलिस और शव को पोस्टमार्टम के लिए सरकारी अस्पताल भेज दिया। कानून व्यवस्था बनाए रखने के लिए अस्पताल परिसर और संवेदनशील इलाकों में भारी पुलिस बल तैनात किया गया है। फिलहाल हत्या की वजह स्पष्ट नहीं हो पाई है। पुलिस आसपास के सीसीटीवी फुटेज खंगाल रही है और चश्मदीदों से पूछताछ कर रही है। पुलिस का दावा है कि आरोपियों को जल्द गिरफ्तार कर लिया जाएगा। नासिक मनमाड़ से सीनियर संवाददाता संजय की रिपोर्ट। पुणे जिले की पुरंदर तालुका के जवाल अर्जुन ग्राम पंचायत कार्यालय में आयोजित ग्राम सभा उस समय गौरव और उत्साह का केंद्र बन गई जब एसएससी परीक्षा में उत्कृष्ट प्रदर्शन करने वाली छात्राओं और विद्यालयों के मुख्याध्यापक का भव्य सम्मान किया गया। महाराष्ट्र राज्य माध्यमिक और उच्च माध्यमिक शिक्षा मंडल की मार्च 2026 परीक्षा में शानदार सफलता हासिल करने वाली छात्राओं को ग्राम पंचायत की ओर से शॉल, पुष्पगुच्छ और स्मृति चिन्ह देकर सम्मानित किया गया। न्यू इंग्लिश स्कूल जवाहरलाल अर्जुन की छात्रा प्रणीति शांताराम राणे ने 98% अंक प्राप्त कर पूरे पुरंदर तालुका में प्रथम स्थान हासिल किया। वहीं मोनिका नवनाथ टेकवड़े ने 94.80% अंक प्राप्त कर विद्यालय में द्वितीय और समृद्धि दत्तात्रेय टेकवड़े ने 81.80% अंक अर्जित कर तृतीय स्थान प्राप्त किया। कार्यक्रम में सरपंच सोमनाथ करसे, बाबूराव गायकवाड़, ग्राम विकास अधिकारी लोनकर, ग्राम पंचायत सदस्य संगीता टेकवड़े सहित अनेक गणमान्य लोग मौजूद रहे। पुणे पुरंदर से सीनियर संवाददाता संतोष जगताप की रिपोर्ट। रत्नागिरी जिले के खेड़ क्षेत्र में इन दिनों सीएनजी संकट गहराता जा रहा है। गर्मी की छुट्टियों में बड़ी संख्या में पर्यटकों के पहुंचने से सीएनजी पंपों पर वाहनों की लंबी कतारें लग रही हैं, जिससे स्थानीय वाहन चालक भारी परेशानी का सामना कर रहे हैं। सबसे अधिक असर ऑटो रिक्शा, स्कूल बस और किराए के सीएनजी वाहनों पर पड़ा है। कई चालकों को गैस भरवाने के लिए 3 से 4 घंटे तक लाइन में खड़ा रहना पड़ रहा है, जिससे उनकी रोजमर्रा की कमाई प्रभावित हो रही है। वाहन चालकों का कहना है कि घंटों इंतजार के कारण न सिर्फ समय बर्बाद हो रहा है, बल्कि परिवार का खर्च चलाना भी मुश्किल हो गया है। चालक संगठनों ने आरोप लगाया कि पर्यटकों के बढ़ते वाहनों की वजह से स्थानीय लोगों की रोजी रोटी प्रभावित हो रही है। संगठनों ने खेड़ तहसीलदार, प्रांत अधिकारी और पुलिस प्रशासन को ज्ञापन सौंपकर सीएनजी आपूर्ति जल्द सुचारू करने, स्थानीय चालकों को प्राथमिकता देने और समस्या का अस्थायी समाधान निकालने की मांग की है।
प्रकरण असं आहे की आज गेली CNG पंप चालू झाल्यापासून जे स्थानिक लोक आहेत की बाबा जे प्रॉपर खेड तालुक्यामध्ये राहतात, प्रॉपर याचा अर्थ तालुक्यामध्ये आजूबाजूला जे गावं आहेत ते सुद्धा प्रॉपर खेड तालुक्यामध्ये आलेले आहे. त्यांना ज्या वेळेला CNGची गाडी येते त्यावेळेला मुंबई पुण्यावरून जे म्हणजे चाकरमानी येतात किंवा त्यांना सोडायला ज्या गाड्या येतात त्यांचे ड्रायव्हर तिथे लाईनमध्ये वारंवार थांबून राहतात. तासभर 2 तास समजा गाडी नाही आली तर ती गाडी येईपर्यंत ती गाडी जे माणसं आहेत किंवा ज्यांचे चालक आहेत ते तिथे थांबून राहतात. ते थांबून राहिल्यामुळे जे स्थानिक आहेत जे प्रॉपर खेडमध्ये राहतात, ज्यांचा व्यवसाय टॅक्सीमध्ये आहे, रिक्षा युनियनवाले आहेत, त्यांना CNG मिळत नाही. त्यांना CNG मिळावा यासाठी आम्ही माननीय उपजिल्हाधिकारी मॅडम त्यांना एक लेटर दिलेलं आहे, तहसीलदार साहेबांना लेटर दिलेलं आहे, पोलीस निरीक्षक साहेब आपले त्यांना एक लेटर दिलेलं आहे. याचं कारण की स्थानिकांना CNG मिळावा. बाईकांसाठी एक वेगळा नौजल आणि वेगळी लाईन करून मिळावी. कारण का जेणेकरून ह्याच्यामध्ये कामाला जाणारे आहेत किंवा स्कूल बस आहेत ह्यांच्यासाठी पूर्ण हे होत नाही. त्याच्यामुळे आम्हाला एक वेगळे नौजल आणि वेगळी लाईन आम्हाला मिळावी आहे. तो माननीय सर्व जे शासकीय अधिकारी आहेत त्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे. आमची एवढीच इच्छा आहे की आम्हाला स्थानिकांना लवकरात लवकर CNGची एक वेगळी लाईन मिळावी आणि याच्यात लवकरात लवकर निर्णय घ्यावा, जेणेकरून आम्हाला आमच्या जे रिक्षावाले आहेत, टॅक्सीवाले आहेत त्यांना व्यवसायासाठी मुबलक प्रमाणात CNG मिळेल, हीच अपेक्षा आमची शासनाकडे आहे. रत्नागिरी से सीनियर संवाददाता सागर कदम की रिपोर्ट। बुलेटिन में फिलहाल इतना ही। देश और दुनिया की तमाम बड़ी खबरों के लिए देखते रहिए सी न्यूज़ भारत।